स्टार्ट. परिच्छेद 90च्या दशकानंतर खाजगीकरण हा शब्द मानवाच्या सार्वजनिक जीवनाचा मोठा भाग बनला असून आज शासनाद्वारे समाजातील अनेक मूलभूत क्षेत्रांचे खाजगीकरण केले जात आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण घडून आलेल्या क्षेत्रांपैकी शिक्षण हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. सर्वसाधारणपणे खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक गुंतवणुकीकडून अधिकाधिक खाजगी गुंतवणुकीवरील भर होय. उच्च शिक्षणातील खाजगीकरणामध्ये बिगर शासकीय संस्थांचा समावेश होतो. अशा खाजगी संस्थांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो. खाजगीकरणाच्या संकल्पनेनुसार उच्च शिक्षणातील खाजगीकरणात नफा हा मूळ उद्देश असतो. हा नफा विद्यार्थ्यांकडून शुल्क, देणगी इत्यादीमार्फत मिळविला जातो. नफा मिळविणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे खाजगीकरणात शिक्षणाला केवळ एक क्रय वस्तू मानले जाऊन विद्यार्थ्यांकडे ग्राहक या नात्याने पाहिले जाते. त्यामुळे विद्यार्थी, ग्राहक आणि खाजगी सेवा पुरविणाऱ्या शिक्षण संस्था रचनेत आज उच्च शिक्षण एक उद्योगधंदा म्हणून उभा राहिला आहे. परिच्छेद स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या खाजगी अनुदानित शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश शिक्षणाच्या खाजगीकरणात होत नाही. या खाजगीकरणाच्या व्याख्येत मुख्यत्वे गेल्या शतकाच्या शेवटास उदयास आलेल्या खाजगी वित्तपुरवठा करणाऱ्या महाविद्यालयांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षात जगभरातील अनेक देशांमध्ये खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांची संख्या वाढत आहे. शिक्षणाच्या विकासाचे धोरण म्हणून खाजगीकरणाला गेल्या काही वर्षात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. एका बाजूला काही देशामध्ये घसरत जाणारे सार्वजनिक क्षेत्रातील निधी आणि दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षणाची वाढत जाणारी सामाजिक मागणी ही यामागील प्रमुख कारणे आहेत. भारतामध्ये प्राचीन काळापासून उच्च शिक्षणात अनेक बदल झालेले दिसून येतात. ब्रिटिश काळ हा भारतीय उच्च शिक्षणासाठी निर्णायक ठरला. वसाहत काळात शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये मूलभूत बदल घडून आले. परिच्छेद पारंपरिक शिक्षणाची जागा आता आधुनिक इंग्रजी शिक्षणाने घेतली. स्वातंत्र्यानंतर भारताकडे बरीच आव्हाने होती. त्यापैकी शिक्षण एक होते. उच्च शिक्षण हे एखाद्या देशाच्या प्रगती आणि विकासाचे साधन मानले जाते. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता भासली गेली असली तरी स्वातंत्र्यानंतरच राष्ट्रीय नेतृत्वाला त्या सुधारणा घडवून आणण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळातील नवीन शिक्षण स्वतंत्र भारताच्या नवीन राष्ट्रीय उद्दिष्टांशी संबंधित असले पाहिजे याविषयी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आग्रही होते. स्टॉप.